पॉइंटची बेरीज टाका हेडिंग. प्रॅक्टिस करू आणि टॉपिक उडत चालू आता. पॉइंटची बेरीज चालू करायचं. हा, पॉइंटच्या बेरीज मध्ये काही नियम लक्षात ठेवा आता, की पॉइंटची बेरीज आणि साधी बेरीज मध्ये काय फरक आहे. साधी बेरीज आता सगळ्यांना येत असेल. हा, आता पॉइंटच्या बेरीज मध्ये काय देणारा आपल्याला काय करतो, आडवे गणित देतो. 2.389 अधिक 33.97. काय गणित आहे, 2.389 अधिक 33.97. मग आता पॉइंटचा नियम असा म्हणतो की अगोदर संख्या लिहून घ्या 2.389 आणि पॉइंट खाली दुसरा पॉइंट आला पाहिजे अशी ती संख्या मांडा. कशी, पॉइंट खाली तो पॉइंट आला पाहिजे. आला पॉइंट खाली पॉइंट, मग आता तो 33 लिहिताना आपल्याला कसं लिहायचं आहे, एकक दशक. आपल्याला कसं लिहायचं आहे, एकक दशक. आणि मग पुढची संख्या 97. पहा मी कशी मांडली आणि ती कशी लिहिली गेली पाहिजे. 2.389 अधिक 33.97. याचाच अर्थ काय, पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे. पॉइंट खाली पॉइंट आला तर आपलं उत्तर बरोबर येईल. उत्तरात पण सेम तसंच, पॉइंट खाली पॉइंट. हा पहिले पण टाकला तर चालेल, नंतर बी टाकला तर चालेल. सर मग आता हे जे खाली ठिकाण आहे, या 2च्या पुढे खाली ठिकाण, या 9च्या खाली खाली ठिकाण, तर इथे जिथेही पॉइंटच्या गणितामध्ये तुम्हाला खाली ठिकाण दिसेल त्या ठिकाणी काय राहतो, 0. समजतंय. बस मग साधी बेरीज आपली जशी करतो तशी. 9 9 8 7 8 आणि 7 15. हातच्याले 9 3 9 3 12 आणि 1 13. हातच्याले 2 आणि 3 5 आणि 1 आणि 3 अशी. या गणिताचं उत्तर येईल 36.359. असं ते गणित सोडवलं जातं. हे आपलं झालं बी. आता आपण याच्यात काही जास्त टाइमपास करणार नाही, पण तरी मी एक ओव्हरलुक म्हणून तुम्हाला सांगतो की हे काय राहतं. जर एखादी संख्या आपल्याला दिलेली असेल, समजा या गणितात दिलं होतं 33.97, तर याला पैशांच्या स्वरूपात कसं वाचता, तर हा पॉइंट आहे, हा पॉइंट आहे, बरोबर. पॉइंट म्हणजेच काय, ही संख्या अपूर्ण आहे. पॉइंट म्हणजेच काय, की ही संख्या अपूर्ण आहे. पूर्ण जर असती तर कशी लिहिली असते आपण, 3397. ही झाली पूर्ण संख्या. पण ही संख्या आता अपूर्ण आहे ना. अपूर्ण म्हणजे काय, अर्ध. मग ती जर अर्धी संख्या आहे तर तिचा वेगळा अर्थ झाला. आता अर्थ कसा आहे तिचा पहा. ह्या पॉइंटच्या डाव्या बाजूला, ह्या पॉइंटच्या डाव्या बाजूला जी संख्या असते त्याला म्हणतात रुपये. काय म्हणतात त्याला, रुपये. आणि पॉइंटच्या उजव्या बाजूला जी संख्या राहते, म्हणजेच उजवी बाजू जी संख्या राहते त्याला म्हणतात पैसे. रुपये आणि पैसे याचा फरक सांगतो आता. पॉइंटच्या डाव्या बाजूला जे राहतात ते रुपये, पॉइंटच्या उजव्या बाजूला जे राहतात ते पैसे. आणि पैसे, रुपया कसा बनतो, 100 पैसे बरोबर 1 रुपया बनतो. 100 पैसे म्हणजे 1 रुपया बनतो. समजतोय, समजतंय का. कोणाकोणाला माहिती होतं पहिलेच. हा, मग ते जनरल नॉलेजच होतं ना. अगोदर 10 पैसे होते, 5 पैसे होते, 50 पैसे होते. 50 पैसे सगळ्यांना पाहिले असतील. ते 2 50 पैसे जर तुम्ही जोडले तर 1 रुपया बनत होता, बरोबर आहे का. अगोदर 10 पैशाचं नाणं होतं, 20 पैशाचं नाणं होतं, 25 पैशाचं नाणं होतं आणि 50 पैशाचं नाणं होतं. मग 1 रुपया, मग 2 रुपयाची नोट, 5ची नोट, 5चा डॉलर, अशा नोटा होत्या. पण आता त्या नोटा चलनात नाहीये, म्हणजे ते पैसे म्हणून आता ते बंद झालंय. लोक काय करतात, 33.97 ना आता, तर 34 रुपये त्याला राऊंड फिगर देऊन टाकतात. राऊंड फिगर म्हणजे काय, की हे पैसे किती आता, 33 रुपये 97 पैसे. म्हणजे आता या 33 रुपयाला 34 रुपये होण्यासाठी अजून किती पैसे पाहिजे, 3 पैसे पाहिजे. फक्त काय, 3 पैसे. हे 3 पैसे जसे मी याच्यात टाकले की हे डायरेक्ट 34 रुपये होऊन जाते. समजतंय. तर एवढं समजणं महत्वाचं आहे, बाकी काही नाही याच्यात. आणि लक्षात काय आलं पाहिजे की 100 पैसे म्हणजे 1 रुपया. सर मग आता समजा इथे जर एक असं आलं तर मग आता तुम्ही कसं वाचणार, 33 रुपये 978 पैसे असं वाचू का आपण. तरीही आपण याला काय वाचू, 33 रुपये 97 पैसे. सर हे काय, मग हा पैशाचा पैसा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आता हा पेन घेतला, याचे 2 तुकडे केले. एकच पेन आहे ना,
एल मधून कापला किती तुकडे होतील? 2 ठिकाणी कापला तर किती होतील? म्हणजे ते तुकडे वाढत जातील. मग त्या तुकड्यांना प्रत्येकाला नाव नाही ठेवत बसणार आपण. समजताय का? हा पेन एल जर कापला तर तुम्ही काय म्हणणार? सर 2 तुकडे झाले. 2 ठिकाणी कापला तर 3 तुकडे झाले. मग आता जर मी किती बी कापत राहीन त्याचे छोटे छोटे पार्ट पडत जातील. आता ते छोटे छोटे पार्ट पडल्यावर बी तुम्ही त्याला काय म्हणणार आहे? सर तुकडे. का तुम्ही त्याला काही वेगळं नाव देशाल? सर पेन पडला पेन, म्हणजे ते तुकडे पडत राहतील तुम्ही त्याला तुकडेच तुकडेच म्हणत जाशाल, है ना? समजतंय? तर मग आता हे जे पडत राहतात हे पैसेचे. याच्यानंतर पहा हा ओरिजिनल भाग आहे आपला. हे पहिले 2 घरं आणि शेवटचे 2 घरं हे ओरिजिनल भाग. याच्यानंतर किती बी वाढलं तर याला आपण वाचणार नाही. याला आपण वाचणार नाही. आपलं महत्वाचं फक्त हेच पॉइंट नंतरचे 2 घर एवढेच आपण वाचणार आहे. आता तुम्ही सांगा मला हे किती रुपये आहे? 5 रुपये. किती आहे? 5 रुपये. आता 5 रुपये, 5 रुपये, 5 रुपये, 5 रुपये असं आहे ते. समजतंय? म्हणजे हे पुढचे जे वाढले हे आपल्या काही वाचण्याच्या भागात नाहीये. तुकडे 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 होत गेले ते. या तुकड्याचा हा तुकडा, या तुकड्याचा हा तुकडा, तुकडा तुकडा तुकड्यांचे तुकडे होत गेले ते. मग ते थोडी वाचणार आहे आपण? एवढी संख्या नाही आपल्याकडे. पॉइंट नंतर वाचण्यासाठी फक्त 2 संख्या महत्वाच्या असतात. आता ह्या संख्येमध्ये एवढ्या संख्येमध्ये किती पैसे टाकले की 6 रुपये होऊन जातील? बस. मग यांचा काही संबंध नाही. याच्यात 2 पैसे टाकायचे, 98चे 100 करायचे, 100 पैसे झाले की तू इकडे 6 रुपये होऊन जाईल. 100 पैसे म्हणजे 1 रुपया. चालू करायचं. झालं क्लिअर सगळ्यांचं? हा दुसरं गणित पहा आता. 7.35 अधिक 3.2 अधिक 7 रुपये. आता हे गणित कसं मांडायचं सर? 7.35 लिहिला. पॉइंटच्या खाली दुसरा कोण आहे? 3.2. तिसरा कोण आहे? 7. सर याच्यात तर पॉइंट नाही. पॉइंटनीच म्हणजेच तो काय 11 रुपया. ज्याला तोडलेला नाही. पूर्ण, अपूर्ण, अपूर्ण, अपूर्ण लिहिलं, अपूर्ण लिहिलं. आता पूर्ण. पूर्ण म्हणजे काय? पॉइंटच्या उजव्या बाजूला. जरी याच्यात पॉइंट नसेल, जरी याच्यात पॉइंट नसेल तरी बी आपण पॉइंट खाली पॉइंट द्यायचा आणि हा 7 रुपये जसाचा तसा लिहायचा. जो खाली येते ते 0, जो खाली येते ते 0, जो खाली येते ते 0 आणि हे गणित सोडवायचं. समजतंय? आता हे गणित वरती पाहत असताना तुम्हाला किती रुपये दिसताय फक्त तोंडी सांगा. किती रुपये दिसताय टोटल? 7 आणि 3 10 आणि 7 17 रुपये तर डन आहे. समजताय का? किती रुपये दिसताय? मग तुम्ही आता इथे पॉइंटने तरी त्याला पूर्ण रुपया बघायला की नाही? बस एवढं दिमागात त्याच आहे. बस बेरीज मारा. 5शी 3 आणि 2 7 7 14, 14 आणि 3 17 रुपये 55 पैसे. 17 रुपये 55 पैसे. मग आता आला पुढचा पॉइंट. त्याने दिलं तिथे अंडरलाईन केली की ह्या 5ची किंमत सांगा. तर हातवरती करून सांगायचं आहे. कोणाकोणाला ह्या 5ची किंमत माहिती आहे? ज्याला माहिती असेल त्याला हातवरती करा. पोरांमध्ये एकाल बी नाही दिसतंय का दडून? हा तू सांग. 5 पैसे तिकडे, 5 पैसे तिकडे. हा तू तर सांगणार आहे 50 पैसे. आता पहा ही तर शिकण्यासारखा पार्ट आहे. आता लोक काय म्हणतात पॉइंटची बेरीज आहे सोपं सर, तेच ते शिकवताय. हे सोपं नाही येते. हे पाय याच्यात काय आता हे 55 इकडे साईडला घेतो. ह्या 5ला अंडरलाईन मारली तर हे झाले 50 पैसे आणि ह्या 5ला अंडरलाईन मारली तर याचे झाले 5 पैसे. टोटल झाली म्हणून आपण त्याला 55 पैसे म्हणतो. समजलं? समजलं का? हा असं आहे ते. कोणाकोणाला समजलं? असं आहे ते. याला अंडरलाईन मारली तर याची किंमत कोण सांगतं? किती? 7 रुपये. 7 पैसे नाही 7 रुपये. आणि याचे हे 10 + 7 17. तसे जे 50 + 5 55 असं ते चालतं. जिथे जिथे नाही समजलं लगेच विचारून घ्यायचं. 2 गणित नाही समजले तर तिसरं गणित पाय. चला सोडा बरं सगळेजण. पहिलं गणित आहे तुमच्यासाठी. 1 नंबर टाका. तारीख टाका आजची.
आजची तारीख टाका. सोडवा. 34.735 अधिक 12 पॉइंट खाली पॉइंट 18. कोणाचाच पॉइंट असा बाजूला तिरपा तारपा जायला नको, आणि जिथे खाली तिथे शून्य. 5 8 आणि 3 7 आणि 2 पॉइंट खाली 4 आणि 2 46.900. बेरीज बेरीज झालंय. इथे टाइमपास करू नका. आता एक एक दिवसात टॉपिक संपला पाहिजे. पुसू समजताय का? हा तिकडे मागे सगळ्यात शेवटी चेतन ना. या 7ची किंमत किती आहे? 700 700 किती? 70 पैसे 30 पैसे घेणं देणं नाही. 3 7 पैसे 70 पैसे 3 पैसे म्हणजे 70 आणि 3 73चे 5 तुकडे. याची किंमत तुम्ही सांगू शकत नाही तोंडी. समजताय का? आणि याची किंमत तुम्हाला तो विचारणार बी नाही. पॉइंट नंतर 2 अंकांची फक्त तुम्हाला ती किंमत विचारीन तो. बाकी पुढे किती बी राहिले तर त्याच्या किमती तो बी काढू शकत नाही ना आपण बी काढू शकत नाही. त्यामुळे ते विचारणार नाही. देऊ गणित 2 गणित देतोय, तुम्ही सोडवा. आणि उत्तर मला सगळ्यांकडून पाहिजे कारण सोपं आहे. आरामशीर सोडवा. मी सोडून दाखवणार आहे सगळे गणित. पॉइंटच्या बेरीज मध्ये आपलं काहीच राहायला नको की सर हे जमलं नाही ते जमलं नाही. पटापट पटापट मारा पटापट. सोपं सोपं मुद्दाम घेतोय मी, कठीण वर जाणार आहे. झालं. 6.35 प्लस 7.189 0 आला. 89 85 32 पॉइंट खाली साइन 7 13.539 आलं. आलं का? दुसऱ्याचं सांग. काढतोय मागे 11.939 येत आहे सगळ्यांना तिकडे. 11.939 दुसरं आलं नाही. हा सोडवा. पुसू. हे पहिलं लिहिलं का रे? हा दुसरं पाय. मग आता दुसरं गणित सोडून दाखवतोय. ए बाहेर 4 रुपये लिहिले तिथे पॉइंट लिहिला. सर पॉइंट काही नाही घरून टाक, कारण आपण गणित काय सोडवत आहे पॉइंट. दुसरा घे 3.75 आलं का रे? बस इथे वरती काय करायचं 0 0. पुढचा जाय 4.189. पहिले काय करायचं पाहून घ्यायचं. पाहिलं की मग सोडवायचं. सर काय करतोय ते पाहायचं पहिले. मग सर सारखं आपल्याला बनायचंय. 0 0 89 85 45 7 आणि 2 पॉइंट खाले. हा अच्छा आहे का काही? चाल 4 दुनी 8 आणि 3 पाय केवढं सोपं होतं. जिथे पॉइंट नाही तिथे आपण तयार करून टाकायचा. कोणाच्या याच्याहून दुसऱ्याच्या याच्याहून. सर मी जर पहिले हा 1 नंबर लिहिला चालेल का? चालेल. तुला हा लिहायचा 1 नंबर तू लिहू शकतो. 4.189 लिहिला अधिक 3.75 खाली घर असलं तिथे 0 अधिक 4 रुपये. फक्त 4 रुपये पूर्ण आहे म्हणून रुपयाकडे लिहितो. 0.000 11.939 तेच उत्तर येते. समजताय का? एक 10ची नोट आहे, एक 20ची नोट, एक 50ची नोट आहे. किती झाले? 70 झाले. एक 10ची, एक 20ची, एक 50ची.
आता उलटे मोजले आपण, एक 50ची, एक 20ची आणि एक 10ची. आता 20ची, 50ची मग 10ची. मग हे बी तसंच आहे. 1 2 3 कर, 3 2 1 कर, का 2 3 1 कर, का 2 1 3 कर. तू जसं करशील बेरीज तशी ते बेरीज येईन. फक्त वजाबाकी तसं नको करतो. हे फक्त कशासाठी? बेरीज साठी. नाही तर तू नोटा पाडायला लागत मिनी मोजत. घेऊ पुढचं. चला, गणित क्रमांक 4. येतंय का रे? काय बरं, एवढ्या वरती येतंय का? येतंय ना? हा, नाही आलं तुला पाहिजे मी. हा, चाल आरामशीर चालले. झालं 706.78 आणि दुसरं 17.77. जमतंय का? तू मागे बस घे भाऊ, त्याच्यापाशी बस, त्याच्यापाशी. पुसू जमतंय ना? आपल्या आजूबाजूला पाहत राहा बरं. जमत नसेल तर मला सांगा तसं. चला, 5 गणित देतोय. चला सोडवा. सतरा अनुभव व्यवस्थित मोज. 9 8 किती होता? अच्छा, 1 पॉइंट ठेव पहिले. 17 मोजाचे बोट लागेल. 9 8 17 पॉइंट. पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे. कोणी माझ्या डोळ्यांकडे पाहू नका. माझे डोळे आले बरं. कोणाचे डोळे आले तर मी जिम्मेदारी घेणार नाही. सर पहिले का बरं सांगले तुम्ही? आम्ही तर पाहिराले. दुरून नाही कॅच करता, ते जवळून कॅच करतात. झालं. विक्यांदे कुठे गेले? विक्या घरी गेला का आधी? अजून 2 आब्या. विके का गेला ना? नागपूर अकॅडमी.
मग आता मुश्किल आहे माझ्यासाठी 10 जण काढणे, 10 पोलीस काढणे मुश्किल झालं मग माझ्यासाठी. आता 2-4 जण गायब होई गेले. माझे शब्द मला परत घेणे पडतील का मग? बाकी नवीन आहेत ना, ते नाही होणार ना. 50% कमी करावं लागतील. प्रयत्न करू. झालं. चला पोरांमधून सांगा उत्तर तिकडे शेवटी. हा पहिलं 6 नंबर 51.35, 53.77. अबे 52 पॉईंट आहे ना. हा पुढे जा. 96.12. हा त्या बाजूचा. त्याचं काय चाल पाहतोय तू, सोडवलं नाही का भाऊ? 102.6077. 9 नंबर का? 102.6077. चला पुढचा. 14 पॉईंट. काही सांगायची गरज नाही कोणाला. पुसू. तर मी कोणाला वाटलं की सर ह्या 5 गणितांपैकी हे गणित मला जमत नाही, हे जमत नाही, हे कोणतं बी, तर त्याला हात वरती करायचा, मग ते आपण ते गणित सोडून घेत जाऊ. पुरे 5 नाही सांगणार मी आता. हा जे वाटलं. आणि बिलकुल कोणच टेन्शन घ्यायचं काम नाही, कमी लोक एकदम, है की नाही. त्याच्यामुळे लगेच हात वरती करायचा, पटकन लगेच सांगितलं जातं. बरोबर आहे की नाही. पुसू. आणि तुम्ही म्हणजे आणखी नाही सर तुम्ही तुमचं सांगा, तर तसं होणार नाही. तुम्ही हात वरती करायचा, घाबरायचं नाही. पैसे घेताना घाबरता का आपण? मी पगार घेताना घाबरतो का 1 तारखेला? सर मला पगार देता ते कशातून देता? तुम्ही मेस फी भरता, तुम्ही जे पैसे भरता त्याच्यातून. बरोबर आहे की नाही. देता नाही तुम्ही, नको द्या. तुम्ही पैसे देता त्याच्यातून माझा पगार होतो का नाही? मग मी काही तुमचं हे नाहीये, मी तुमच्यासाठीच याडी. तर घाबरायचं नाही, डायरेक्ट आपल्याला जे जमलं नाही ते सोपं असं बी राहिलं सर बिनधास्त, म्हणजे आपल्याला जमत नाही बा तर बिनधास्त विचारायचं का बरं. जे 3500 तुम्ही भरताय, जे 40-50 तुम्ही भरले, त्याचा फायदा झाला पाहिजे. एवढं बी शिके सांगेले तुम्ही घरी, तर ते पैसे वसूल झाले पाहिजे. बरोबर आहे की नाही. नाही तर मग नाही माझ्या जीव घाबरतोय मी नाही विचारत, मग मला पोरं असतील खड्ड्यात जाय. बरोबर आहे की नाही. घाबरायचं नाही, एकदम फ्री माइंड आपल्याला जे शिकायचं ते शिकून जायचं. नाही जमलं तर विचारून घ्यायचं. बरोबर आहे की नाही. सेपरेट बी विचारलं चालेल. पर्सनल मध्ये तुम्ही कोणाकोणाचा जीव घाबरतो, सर मी बाजूला भेटीन, तो पण माझ्याकडे टाइम नाही राहतो, तसा टाइम नाही राहत ना. मग फोनवर बी विचारू शकता, असं काही नाही. फक्त रात्री 9 नंतर कोणा करायचं नाही. बरोबर. चालू करू पुढचे गणित. घाई मी करणार नाहीये. 1 दिवसात 1 टॉपिकच होईल. एका दिवसात 2 टॉपिक पहिल्यापासूनच मी घेत नाही, मला पटत नाही ते. एका दिवसात 1च टॉपिक होईल. सगळं सिस्टमॅटिक होईल, सगळ्यांना फायदा होईल, या पद्धतीनं चालेल. आरामशीर सोडवा, सगळे बरोबर आले पाहिजे. ज्याला दिसत नाही त्यानं समोरून बसून घ्या.
लेडीज मध्ये कोण गैरहजर आहे आता? काय एवढे जे आता? बस आता कोणी येणार नाही. हा ती दिसत नाही. येणार आहे परत? बॅच संपली का? मग तेच विचारते अजून कोणी आहे का? दोन तीन जणी. ते माधुरी एक नाही. चला सांगायचं कोणाचा नंबर चालू होता? 11 नंबर. 11 का? 11 गणित होतं काय? 15 झाले का आपले आतापर्यंत? ठीक आहे. 11 नंबर. 900. हा 9.55 बरोबर आहे ना? 9 म्हणजे सगळ्या धर्माचे लोक आपल्याकडे. मराठी बी बोलता, हिंदी बी. ते इंग्लिश वाले दोन मागे बसले. एक इकडे बसली. सगळ्या भाषा शिकवतात. ते बरं झालं. मला अजून आयरन पट्टी बी असते ना दोन. आयरन BS. ठीक आहे. 11 सांगे. त्याचं झालं ना? किती किती सांगितलं याचं? 9.55. 55. 15.569. हा 37.400 बरोबर आहे का रे? जर चुकला असेल भाऊ तर तिथं खोडून टाकायचं आणि हे गणित आपल्याला डबल सोडवायचं. असं एक खून करून घ्यायची. 37.498. चुकला असेल तर टेन्शन नाही घ्यायचं. 14 नंबर. ती सांगेल. 33.355. हे वेगळीच भाषा आहे अजून. कोंडा भाषा. 15. 463.03. पुसू. याच्यापैकी कोणतं गणित सांगायचंय का सर? हे सांगा पोरांमध्ये. सगळे बरोबर आहे? सांगायचंय का काही? तर मी एक सांगतो. मला असं वाटतंय हा हे सोडव. 4.58 अधिक 458 इकडे हा अधिक 0.45. याला पॉईंट दिला आणि याला पॉईंट टाकला. 0 0. बस सोडवायचं. 8 5 अच्छाले 5 आणि 5 अच्छाले 4 आणि 8 12 12 आणि 1 अच्छाले 1 45 आणि 1 46. 463.03. बस पुसू. गणित क्रमांक 16. गणित क्रमांक 16 थोडस हार्ड करतो आता है ना? थोडस कठीण करतो. कठीण काय करणार आहे त्याच्यात? पॉइंटच दुसरं काय? पॉइंट व्यवस्थित पहा. जिथे जिथे पॉइंट दिलाय तिथे तिथे